बोल बेटा पिंकी. मम्मी कुठं आहे तू? किती वेळची फोन लावून राहिली मी. फोन नाही उचलत, काही नाही. अगं मी मागे ना कपडे धुत होती आणि हा मोबाईल इकडे समोर आहे. मग जिकडे काम करते मम्मी तिकडे ठेवत जा ना मोबाईल. हा तिसरा वेळा लावत आहे तुम्ही. तुझ्या बाबांजवळच मोबाईल होता, हा इथंच ठेवून दिला ना. काय पाहिजे आपण? मग तिकडे मागे आणायला पाहिजेत होता ना, नाही तर सोबत धरायला पाहिजे. आजी पण नाही आहे का घरी? आई तिकडे बाथरूमला गेले आहेत. मग अशी फोन नाही उचलत तर मग घाबरटपणा सुटते ना. पागलच आहे पिंकी तू, कशाला घाबरते? कधी कधी होते बापा, आता मोबाईल राहते दुसरीकडे, आपण राहावा दुसरीकडे, तर नाही होत उचल ना. त्याच्यासाठी घाबरावं लागते का? मग मी तिघे जण घरी आहात ना, आजी घरीच राहते. मग कोणाला ना कोणाला तर आवाज येतेच ना मोबाईलचा. हो बरोबर आहे तुझ्या म्हणणं, पण वेळेवर कसा कधी. आता आजच बघ मी कपडे धुत आहे, तुझी आजी तिकडे बाथरूमला गेले आहेत आणि तुझे बाबा माहित नाही कुठं गेले. तर फोनवरच बोलत होते मगाशी, कोणाचा तरी फोन आला होता तर त्यांच्याजवळच मोबाईल होता. मग आपल्याकडे पकडायला पाहिजे ना मोबाईल खिशामध्ये, कोणाचेही फोन येतात. हा ते जाऊ दे मम्मी, आता मोबाईल आपल्या जवळच ठेवत जा. हो जवळच राहते ना मोबाईल. कुठं गेली गुड्डी? मम्मी गुड्डी झोपली आहे, गुड्डीला बरा नाही आहे. काऊन का झाला गुड्डीला? डोका दुखते म्हणते, तर गोळी दिली मी, झोपली आहे आता गोळी खाल्ल्यानं. जेवण वगैरे झालं का तिचा? हो हो जेवण वगैरे झालं मम्मी. आता बेटा पिंकी आता होळीच्या सुट्ट्या असतील ना? हो आहेत ना मम्मी आहेत. हो तर कधी येता मग? मम्मी शनिवारला येणार आहोत आम्ही. म्हणजे उद्याच ना? हो मम्मी उद्याच. काही ताप वगैरे आहे का गुड्डीला? नाही नाही मम्मी ताप वगैरे काही नाही आहे, डोकाल दुखते म्हणते. तर मग डोक्याची गोळी दिली मी. तुझ्याजवळ होती का डोक्याची गोळी? हो मम्मी होती ना. हा मम्मी ग पप्पाजींना सांगशील ना पैसे पाठवायला, पैसे नाही आहेत. काऊन तुझ्याजवळचे संपले का पैसे? हो ना मम्मी. हा पिंकी मी पण दिली होती ना तुझ्याकडे, 1000 रुपये दिली होती ना. सगळे खर्च झाले का? हो ना मम्मी, किराया दिली ना आणि लाईट बिल झाला भरून, आणि भाजीचा वगैरे हा तो लागत नाही का मम्मी खर्च? हो लागते बेटा, पण थोडा हातावरून खर्च करायचा. मार खर्च नाही करायचा, कोणताही सामान दिसला तर घ्यायचंच नाही. नाही का मम्मी नाही घेत ना, फक्त भाजीपाला वगैरेच तर घेतो. आता तो पण नको घेऊ का? नाही नाही तशी म्हणत आहे का मी, पण फालतूच्या खर्च नाही करायचा म्हटली. ते लाडक्या बहिणीचे जमा नाही झाले का पैसे तुझ्या अकाउंटवर? नाही ना ग मम्मी नाही झाले जमा. ते जमा झाले असते तर मी मागितलेच नसते, झाले असते मग खर्च करायला. आता उद्या गावी येऊ तर मग अजून तिकीटला वगैरे पैसे लागतीलच ना. हो ते तर लागतील म्हणा. किती 1000 रुपये सांगू का पाठवायला? हो मम्मी 1000 रुपये सांग पाठवायला पप्पाजींना. हा ठीक आहे ना सांगते मग आले का. तू कॉलेजला नाही जात का? झाला का कार्यक्रम आहे म्हणत होती ना कॉलेजमध्ये? हो अॅन्युअल फंक्शन होता ना, आज शेवटचा दिवस आहे ना. मग झाला. मम्मी फोटो बघितली का मोबाईलवर? मी फोटो पाठवली होती. हो बघितली ना बघितली. कशा निघाला मम्मी फोटो? हा छान निघाला ना, छान आहेत. ठीक आहे मम्मी मला वेळ होत आहे, मी तयारी करते ना जाते. इकडे बघ आहे पिंकी. हा बोल ना मम्मी. मी का म्हणते जेवण वगैरे करून घे तू. झाला ना मम्मी जेवली ना मी. जेवण झाला का? जायच्या आधी गुड्डीला उठवशील. ती नाही जात का? जाणार आहे ना मम्मी. हो उठवते, आम्ही सोबतच जाणार आहोत. थोड्या वेळ झोपू देते. ठीक आहे. ह्या पोरीच्याही ना गुड्डीच्या काही समजत नाही, नुसतं डोक्यात दुखते म्हणते. टेन्शन घेते का घेते तर माहित नाही. अरे कोणाचा फोन होता? का हो तुम्ही मोबाईल इथं सोप्यावर ठेवून कुठे गेले होते? अरे तर एवढी भडकून कशाला राहिली? भडकून आहे का? 3 वेळा फोन आला पोरीचा. आता तू घरीच तर होती ना, कुठे गेली होती तू? वा 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 चांगला काम आहे तुमचा. उलटा चोर कोतवाल कोडाटे. घरीच तर होती ना, कुठे गेली होती म्हणतात. कपडे धुत होती ना मागे, आवाज येते का मग कपडे धुत असताना? बरं झाला निरम्याचं पाकिट घ्यायसाठी आली तर आवाज आला. कोणाचा फोन आला होता? पिंकीचा का? हो पिंकीनेच केला होता फोन. गुड्डीचा ना डोका दुखते म्हणते. अरे तर डॉक्टरकडे घेऊन जा म्हणावा. गोळी दिलो म्हणे बाबा, आता तिच्याजवळ होती म्हणे डोक्याची गोळी, तर दिलो म्हणत होते. बोलली का तू? दे माझ्या जवळ दे बरं फोन, मी बोलतो. हो बोलली मी. आता ते झोपली आहे, राहू द्या थोडा वेळ तिला आराम करू द्या. आणि तिला कॉलेजला जायला वेळ होत आहे. मी का म्हणते पिंकीने ना पैसे पाठवायला सांगितलं तुम्हाला. किती? 1000 रुपये. अरे पण आता 1000 रुपये तर आहेत नाही माझ्याकडे. हो तर तुमच्या अकाउंट मध्ये असतील ना पैसे? हो अकाउंट मध्ये तर आहेत 1000 रुपये. हा तर मग 1000 रुपये आहेत अकाउंट मध्ये म्हणता, तर पाठवून द्या ना पोरीला. बयाड आहे का कोणता तू? तुला समजत नाही का? का नाही समजत म्हणता? सांगाल तेव्हा ना, का नाही समजून राहिला मला? तर तुम्हीच म्हणून राहिले अकाउंट मध्ये आहेत पैसे 1000 रुपये आणि नाही पाठवू म्हणता. तुमच्याच काही समजत नाही बाप्पा मला. तर अरे 1000 रुपये आहेत अकाउंट मध्ये, पण 500 रुपये ठेवावं लागतात ना अकाउंट मध्ये, पूर्ण खाली करता नाही येत. असं काजी असं पण राहते का? मग आता एवढाही नाही समजत तुला? हो तर मी कधी बँकेचा व्यवहार केली आहे तर मला समजेल. केली आहे का कधी बँकेचा व्यवहार मी? 1 किलोच्या भाजीमध्ये किती तिखट किती नमक लागेल तो सांग म्हणाल तर बरोबर सांगू शकते मी. पण बँकेचा व्यवहार केली आहे का? 10 न 20 हजार रुपयाचा व्यवहार करू शकते मी, पण बँकेचा व्यवहार नाही केली ना.
नाही कधी तुम्ही मला असे. सांगायची वेळच नाही आली तर कसं कसं सांगू मी. आता सांगितलं ना तुला, झाला ना, आला ना लक्षात तुझ्या. हो आला लक्षात. मग आता कसे कराल तर? आता कॅश कोणालाही देऊन पाठव म्हणावं लागेल 1000 रुपये. हो तसे करा मग. अरे तर कॅशही माझ्याकडे 500 रुपये आहेत ना. का हो बाबा, तुम्ही ना तुमच्याकडे पैसेच नाही राहत. कुठून पैसे राहतील कोणता? तुला समजत नाही का? 2 पोरी बाहेर शिकून राहिल्या, त्यांना कमी पैसा लागते का? पिंकीच्या अकाउंटवर मागेच पाठवलं होतं ना पैसे मी. किरायाचे पैसे द्यायचे आहेत म्हणाली तर. हो बाबा, या पोरीलाही ना मोठा खर्च आहे. कपडे राहून आता ते 1000 रुपयाचे कपडे घेतलं म्हणे. तिच्या कॉलेजमध्ये कार्यक्रम होता तर नाही म्हणलं. आता तसेही नाराज होतात पोरी. अरे तर आता ते कार्यक्रमासाठी घेतलं ना, आता आवश्यकच राहिलं असेल म्हणून घेतलं. बस तुम्ही तर काही म्हणत नका जाऊ. थोडासा हात आवरायला सांगावं लागते पोरींना. थोडं म्हणत जा तुम्ही, मीच बोलते फक्त. झाला ना, तू बोलते ना, मी बोलीन तर मग फालतू खर्च तर नाही करत ना. आणि बाहेर कमी खर्च येते का? सगळंच घेऊन खावं लागते. आहेत का तुझ्याकडे 500 रुपये? आता वनिगिनीवर गेली ना तू, तर असतील तर ते पैसे मग 500 रुपये. हो वणीवर गेली मी ताईच्या इथं, पण हिशोब कुठं झाला तर कुठं आता पैसे द्यायचेच आहे ताई. हिशोब होत राहील म्हणा, 500 रुपये मागून ह्याच्या. हो ठीक आहे ना, जाते थोड्या वेळात. 2-3 कपडे आहेत धुवायचे, ते धुवून घेते ना मग जाते. ठीक आहे ना. शांता येतो मी. आता कुठं चालले? काहून आता कुठे चालले म्हणजे? आता जेवण खान झाला तरी येतो म्हटलं थोडासा. वावराकडे फेरी नाही टाकावं लागेल का? पाण्या घेण्याच्या पाहावं लागते ना, लाईट 3 वेळा जाते. आता लावून दिला म्हणजे होते का माल? तशी नाही म्हणत आहे, जा तुम्ही. पण मी का म्हणते, बायांना सांगितली ना, मजुरांचे पैसे द्यावे नाही लागतील का? हो तर तुला म्हणलो तरी सांगून देशील म्हणून यासाठी देऊन देशील. सांगितले नाही का तू? सांगितली मी. ते सिटी दिसली तर तिला म्हणली तुझ्या मम्मीला पाठवशील. सांगितली. पण कुंतालाच नाही सांगितली. काहून नाही सांगितली तर? लावली होती फोन तर उचललाच नाही बाबा फोन. राहू द्या आता. तिचे पैसे आहेत तर मी नेऊन देऊ शकते. हो तर पैसे आहेत ना तुझ्याकडे, दिलो ना मी. देऊन देशील पैसे. हो तर किती रुपये झाले तर सांगितले नाही ना तुम्ही. आता काय एवढी अडाणी आहे, तुला समजत नाही किती रुपये झाले म्हणून? त्यांच्या रोज्या बिज्या नोटबुकावर लिहून ठेवली होती ना तू. हो लिहून तर ठेवली होती. तर बघून घे, हिशोब करून घे किती रुपये झाले म्हणून. तसा नाही, लाकोरीचे 70 रुपये पाहिजेत म्हणत होत्या. त्याच दिवशी शांत तुला सांगितलं ना 50 रुपये म्हणशील म्हणून. नाच सांगून राहिली मला तू 70 रुपये म्हणतात म्हणून. म्हटले मी 50 रुपये, पण तयार नाही झाल्या ना यासाठी. मग आता का 20 रुपयासाठी मागे पुढे बघितली असते का? मग त्या दिवशी सांगायला पाहिजे होता ना. सांगितली असती तर नाही म्हटले असते का? गेली असती का त्यांना सांगायला की नका येऊ म्हणून? काही बोलतात बाबा. तसा नाही, मी वावरात बोललो असतो त्यांना 50 रुपये देईन म्हणून. बोलली मी का? तुम्हाला असं वाटते मी काही बोललीच नाही म्हणून? नाहीच म्हटलं तर मग जाऊ द्या ना. 20 रुपयासाठी कशाला घनघन करता? 20 रुपये जातात का? 20 रुपये जातात. किती बाया आल्या काही सांग? पहिल्या दिवशी 3 जणी होत्या, मग दुसऱ्या दिवशी 5 जणी झाल्या ना. 5 जणी 3 दिवस आल्या. 20 पंचे 100 रुपये. एका दिवसाचे किती झाले? 100 रुपये. 3 दिवस आल्या तर 300 रुपये झाले ना. आणि पहिल्या दिवशी 3 जणी आल्या होत्या. आता 3 दुने 60 रुपये, म्हणजे 360 रुपये गेले की नाही सांग? आणि तू का म्हणते की 20 रुपये? 20 रुपये जातात का? 360 रुपये गेले. हो मला माहित आहे 360 रुपये झाले म्हणून. हो कामही करावं लागते ना. 8 वाजेपासून 10-10:30 वाजेपर्यंत सोंगत होते लाकोरी. काही परवडत होते 50 रुपयामध्ये? उठल्या नाही, काही नाही, पाणी नव्हते पेत. आणि मग नंतर जेवण करायला बसत होते तर अर्धा 1 तास लागत होता तर. हटो बाबा, तुम्ही ना घनघन नका लावू. आता मी म्हटली ना 70 रुपये देईन म्हणून. आता पैसे देताना नाही म्हणू का? आता बोलली तर दे ना तर मग. हो तर थांबून जा म्हणते. अरे आता त्या किती वाजे येतात किती वाजे नाही. तू आहे ना, तू कर हिशोब आणि देऊन देशील पैसे. तसा येतो मी, चक्कर मारून येतो. जर नंतर येतील बाया तर मग मीच करून देईन हिशोब. झालं? ठीक आहे. अरे बाई शांता, कोणता आली तरी? काऊन भाऊजी? नाही फोन लावलो म्हणे तर फोन नाही उचलला म्हणे, म्हणून म्हटलं कोणता आली ना. ताई फोन केली होती का तू? हो ना फोन केली होती. फोन नाही उचलला ना, काही नाही. येतो मी शांता. हो या. भाऊजी कुठे गेले ताई? अरे वावराकडून येतो म्हणाले. ते पाणी गिनी द्यावं लागते ना आता उन्हाळीच्या परेला. 3 वेळा लाईट जाते तर जेवण बघावं लागते. फोन कशासाठी गेली होती ताई? ते हिशोब करायचा आहे की नाही म्हणलं, आज पैसे देऊन द्यायचे मजुरांचे, त्याच्यासाठी लावली होती फोन. तर तू फोन काही उचललीच नाही. ताई मी कपडे धुत होती मागे ना, तो मोबाईल ना समोर होता, त्याच्यामुळे मला काही आवाज आला नाही. कशासाठी गेली होती तर ताई फोन? काही काम होता का? कामगिम काही नव्हता कोणता. आता होळीचा सण आला ना समोर, तर म्हणलं आता मजुरांचे पैसे वगैरे देऊन द्यावा. कशाला ठेवायचा म्हणला, म्हणून ना फोन केली होती. तू कशासाठी आली तर कोणता? ताई मी पैशांसाठी चालली होती. हो का? मी काय म्हणते ताई, आता हिशोब पाणी व्हायचा आहे, बाकी बाया यायच्या आहेत ना. आता एक काम कर, 500 रुपये दे, मला गरज आहे आता 500ची. तर काय हिशोब पाणी करावं लागते? घेऊन जा तू आपले पैसे. शांतताई आत का घरी? पाय आल्या वाटते. हो ये. बाबा रजनी एकटी चाली का? दुर्गाला चाललाय म्हटले आणि
ताई आल्या आणि ललिता त्या ना कावेरीला आवाज देतो म्हणाल्या तर तिकडे गेल्या आहेत. हो का, बसा ना तर मग बसा. बरं झालं ताई स्वीटी जवळ सांगितलं होतं यासाठी. हा म्हणलं आता कधी पैसे देण्याचे आहे, आता म्हणला होळीचा कोणी सामान सुमान घेतात, हा होळी समोर आहे तर म्हणला करून टाका हिशोब पाणी. हो ताई जायचाच होता मार्केटला आम्हाला. हे सिटी ना मार बोंबलून राहिली मम्मी उद्या जाऊन मार्केटला म्हणून. हा मला पिचकारी घेऊन देशील तर हा घेऊन देशील तर तो घेऊन देशील, होळी आली की बस. बाबा ललिता एकटी चालली ना, कावेरीला ना गंगू मावशीला चाललाय म्हटले का? शांतताई मी कावेरी ताईच्या तिथं गेली होती. हो रजनीने सांगितलं ना, पण नाही आहेत ना त्या घरी, त्या ना हिशोब पाणी करायलाच गेल्या. खरं ते हुंडा वगैरे घेतात ना तर तो हिशोब नाही घ्यायला म्हणत होते म्हणत, तर तिथं गेल्या म्हणत. आता मग गंगू मावशीला चला काऊन नाही म्हणली तर म्हटली गंगू मावशीला चला म्हणून. गंगू मावशी म्हणाल्या की मी नाही येत आणि माझे पैसे मग शांत आपल्या जवळच ठेवेल मग नंतर येईन असं म्हणाल्या. हो का, आता आल्या असत्या तर बरं झालं असता. नाही ते पहिले कावेरी ताईचा हिशोब पाणी होईल म्हणे मग त्याच्यानंतर मी येईन म्हणत होत्या. ह्याही ना सासवा सुनाच्या काही समजत नाही. दोघी तसेच आहेत. बस ना ललिता. हो बसते ना. रजनी ललिता हे आमच्या इथं म्हणत होते 50 रुपये म्हणून, लाकोरी सोंगणीचे 50 रुपये देऊ म्हणत होते. असं कसं शांतताई? हा 70 रुपये म्हणून कबूल झाले होते तुम्ही, आता पैसे द्यायच्या वेळेवर 50 रुपये म्हणून राहिल्या. नाही नाही शांतताई आम्हाला 50 रुपये नाही पाहिजेत बापा, 70 रुपये कबूल झाले होते, 70च्याच भावाने पैसे द्या. हो ना हो रजनी मजाक केली तू तर भडकूनच गेली बापा. म्हणत होते आमच्या इथं पण मी म्हटली नाही, मी म्हटली की 70च्याच भावाने देऊ म्हणून म्हटलं आता बोलून पाहते एक शब्द तुम्हाला. किती झाले सांग मग तुझे पैसे. का शांतताई किती झाले म्हणून विचारता, तुम्हाला माहित नाही आहे का? माहित आहे पण सांग ना. का शांतताई सांगा ना तुम्ही किती झाले तर. हो सांगतो पण तुम्ही तर सांगा किती झाले म्हणून, मग मी लावते बरोबर आहे की कमी सांगितले की जास्त सांगितले म्हणून. सांग ना हो रजनी. सरळ तर हिशोब आहे. आता ललिता ताई तुम्ही सांगा ना, तुमची माझी रोजी सारखीच आहे. 4 दिवस गेलो आपण. हो तुम्ही 4 दिवस गेले, आम्ही 3 दिवस आले. का बाबा रजनी सरळ हिशोब समजत नाही का? 4 दिवसाचे झाले पर्याचे 250च्या भावानी 1000 रुपये आणि ते लाकोरी सोंगणीचे किती होतील 70च्या भावानी 7 1 7 7 2 14 7 3 21 7 28 म्हणजे 280 रुपये. किती झाले 280 नाही 1000 1280 झाले ना. हो ललिता ताई 1280 बरोबर आहे. 1280 होतात ताई आमचे. हो तुमचे तिघी जणीचे 1280 होतात. ठीक आहे तुमचे देऊन देते आधी मग दुर्गाचे देते.